सो मित्रांनो 1 वाजलेत आणि निखिलने आमच्या इथे कोरड्या उलट्या केलेल्या आहेत. कोरड्या उलट्या कशामुळे केल्या तुम्ही विचारलं तर बरोबर खुशखबरी येणार. निखिलने कोरड्या उलट्या केलेल्या आहेत. निखिलला आंबे आणि चिंच खायला दे. आंबे 4:15 आम्हाला झोपायला आली फार, त्यामुळे आम्ही आता ड्रायव्हरला झोपायला दिलंय 1 तास. हा, आणि आमचा आता 219 किलोमीटरचा पल्ला बाकी आहे. उठला ड्रायव्हर उठला. चला बरोबर. घडला तो वाजले 7. पोरांच्या बुचाला अलीघाट. तर मित्रांनो राजापूर पासून आपण 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि पोरा इथे फ्रेश होत आहेत. पोरांची तोंड कालवणलेत सगळ्यांची. आणि आचार्य विचार करतोय कुठे आपला कधी भांडी काढायची आणि कधी त्यांना घासायची. आणि पोरांना एकदम भारी एकदम लसपसीत काय नाश्ता घालणार बस. या आमच्या सोबत आहे, वाडीतलाच वाटतं बघ. डायरेक्ट चप्पल, ट्रॅक, तो टी शर्ट. तू मेरे से प्यार करते की नाही. मित्रांनो इथं पोह्याचा प्रोग्राम झालेला आहे. कोण पोह्यामध्ये सागर खातो तर कोण तिखट पोहे खातो. साखर खायचे पोरांनो. चला तर साखर आणायला आपण चाललोय. दुकान बघू दे कुठं भेटतं काय ते. दुकान दिसत झेरॉक्सच्या दुकानामध्ये साखर भेटेल का? कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला पोराव, खम्मम शिरा झालेला आहे भाऊ. नातकुला काम झालेलं आहे एकदम. साखर काय आम्हाला भेटली नाही. नाश्ता सकाळचा नाश्ता लिंबू जरी असतं खूप सुंदर असा झालेला आहे. सकाळचा नाश्ता खूप धन्यवाद. फक्त धन्यवाद. बेस्ट ऑफ थम्सअप 40 वाली. मित्रांनो 5 मिनिटामध्ये आपण आपल्या रिसॉर्ट पर्यंत पोहोचणार आहोत. आणि इथे जर आपण कोकणामध्ये पाहिलं तर इथे रस्ते खूप छोटे आहेत, त्यामुळे थोडं ट्रॅफिकचा सुद्धा आपल्याला अभाव पाहायला भेटतो इकडे. आणि पोरं कंटाळलेत कारण की खूप सारं प्रेशर आहे. प्रेशर जे कुठं आहे ते त्यांना माहिती आहे. कारण की प्रेशर एकदम पॉइंटवरती आलंय. एक अर्धा इंचापर्यंत आलंय प्रेशर. आणि ते जर प्रेशर जर थोडंसं जरी हल्लं तर डायरेक्ट गोलीबार होऊ शकतो इथे. तर मित्रांनो आपल्याला फायनली आपल्या रिसॉर्टचा पत्ता भेटलेला आहे आणि पोरं आता उतरलेले आणि फ्रेश होणार आहेत. आणि बहुतेक तर ते बाथरूममध्ये जाणार आहेत आता गेल्या. आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था करू काय ते. मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आणि बाथरूम ऑलरेडी बुक केलेलं आहे. कोणतरी गेलेलं आहे. प्रत्येक बाथरूममध्ये एक माणूस गेलेला आहे. आणि रात्री आपण 11 वाजता घरून निघलेलो आणि जवळपास आता 11 वाजले म्हणजे 12 तास आपण प्रवास. त्या प्रवासामध्ये नाश्ताच्या सगळ्या गोष्टी झाल्या. नाश्ता झाला, चहा झाला रात्री. आणि तिथेच निखिलला उलट्या झाल्या. ओल्या उलट्या, कोरड्या उलट्या, सुक्या उलट्या झाल्या. त्याच्या घरात कोणतरी पाहुणा येणार. आणि त्यानंतर सकाळी आपला नाश्ता झाला. पोहे छान झाले ते पोहे. चहा नाही झाला आपला सकाळी. आता आपण थोडा फ्रेश होऊ. आम्ही इथं मालवणमध्ये आलो आहे. तर राज ठाकरे बघूया त्यांची काय कसं वाटतं त्यांना. बोला राज ठाकरे. मला एकदम हागल्यासारखं वाटतं. आता मला खूप फिरायची इच्छा होत आहे पण कुठे जाऊ शकत नाही कारण आमचं झोपलाय निखिल आणि खूप अश्लील चाले करतोय. आणि हा बघा करण. नमस्कार गाईज फॉलो करा गाईज. मित्रांनो आता वाजले ते 2 आणि आम्ही आता चाललोय बोटिंगनी. एक 10-12 पॉईंट आहेत ते आम्ही घेणार. प्रत्येकाने एकदम टाकाटाक तयारी केली आहे. काय कसं आहे जोश पोरांनो? एक नंबर. थम्सअप 2 बोटीसाठी आम्ही 10,000 रुपये दिलेत. अरे उद्या खर्च. हो मित्रांनो आपली पूर्ण गँग तयार झालेली आहे आणि आता आपण कुठे जाणार आहोत?
बोटिंग करायला. अरे एक पॉईंट आहेत, टोटल 12 पॉईंट आहेत ते आपण बोट मधनं कव्हर करणार आहोत. आलेत का सगळे आपले? हो आले. आम्ही याचे बाकी या 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 इकडे ब्लॉगचं नाव काय? अरे विठ्ठल ब्लॉग. किती वेळ असतो होल्ड? सुनामीला अनलिमिटेड होल्ड आणि आता 16 किती होती? हेच सांगतो मित्र, 2 बोटी देणार. एका बोटचे आम्ही 5,000 अहो दादा मी काय बोलतो ऐका ना, एक बोटमध्ये तुम्ही एक बोटमध्ये 10,000 बरोबर, त्याचे तुम्ही घेता 5,000, तर आपली आहेत 16 जण, तर मग तुम्ही आता काहीतरी कमी करणार का पैसे असा बोलतो. 2 बोटी देणार. सो मित्रांनो, आपण कसे उल्हासनगरच्या बाजारला गेलो की लोक केस वाटतात दुकानामध्ये, तसं इथं scene आहे. थोडं आम्ही बार्गेनिंग करतोय, जर कमी जास्त झालं तर आमच्यासाठी चांगलं आहे. तेच पैसे आम्ही आमच्या खादाड्यावर यूज करू आम्ही खाण्यासाठी. आणि पोरं आमची खूप भुकेली आहेत. आज तर त्यांनी दुपारचं जेवण मॅगीवर काढलेलं आहे. चला मित्रांनो, हे आमच्या इथं पॉईंट टोटल पॉईंट ही आमची असेलची किंड येताल माल बघू दे आम्हाला. दे ना विशाल. असेलची किंड येताल माल धामणदांडा खाण्याचा टाइम आहे, आपला डॅम पण अलिबागचा टाइम आहे, अलिबागचा आहे, काशीदचा आहे, ठाण्याचा आहे. आम्ही आता श्री महापुरुष बोटिंग स्पॉटला आलोय आणि आमची बोट अजून बुक झालेली नाहीये. आमचं खूप बार्गेनिंग चालू आहे, खूप प्रयत्न करतात, आतून प्रयत्न करतात. 500 रुपये वाचवायचा, 200 रुपये वाचवायचा. आमचे फंटर आहेत मागे, एक एजंट पकडतायत ते. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही ते सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे. कुठे गेला? आणि आपली पोरं खूप दमलेली आहेत, त्यांना घाम फुटलेले आहेत, तोंड अगदी कालवटलेली आहेत. आमचा निखिल बघा इथे जुडिओचे कपडे घेऊन आलेला आहे, छान दिसतोय. चप्पल दाखव निखिलची. निखिलची बघा ही चप्पल जशी काय शुक्रवारच्या बाजारातली जसं बँड हत्तीची बुट आहे, हत्तीची बुट आहे. चला मित्रांनो, फायनली 9,000 रुपये तयार झालाय. आपली 2 बोटींचं मला पण कॉस्टिंग ते आपल्याकडनं 9,000 घेणार आहेत. म्हणजे एक बोट आपल्याला 450 रुपये पर रेंट मिळणार आहे. 450 नाही मित्र, 4,500 एवढी कॉस्टिंग कमी करू नका. 4,500 500 4,500 हजार अशी इंग्लिश आपली. 4,500 रुपीज इंडियन रुपीज INR ओनली. चलो, काय प्रॉब्लेम झाला दादा? हवा हवा जास्त हवा जास्त आहे, कमी आहे? काय नाही, तुमची फक्त ती अशी होईल. अशी हलणार का? आम्ही वजन करून बसायला लागलो. तिकडे जाऊन कॅन्सल केला तर परत रिटर्न घ्यायला काल असंच झालं. दादा एक एकाने काय महत्त्वाचा केलं प्रश्न माहितीये, होता. लाईट इथे ताजी ताडी कुठे भेटेल? राहिला. दादा इथे ताजी ताडी कुठे भेटेल? भेटेल 100%. तारकर्लीला मला पाहिजे, आम्हाला पाहिजे. कशी आहे? बाईक घेऊन जाऊ शकतो. बॉटलवर 100 रुपये बॉटल. 100 रुपये वाटल ना, 2-3 बाटल्या लय झाल्या. नाही 2-3 5 बाटल्या. आता आम्हाला बोल. मी सांगत होतो का सकाळी करा लाईट हाऊस झालं तर आपण समज तुला 3:15 वाजतील. चला तुला इकडे येईपर्यंत 6 वाजणार. 6 वाजता वाजणार ना? ठीक आहे, चालेल. 6 वाजता लगेच ती याच्यामध्ये मच्छी कुठे भेटते? बोलीवर? मार्केट मालवण. नाही पॉईंट तेच मालवण मार्केट. नाही बीच बोला. मालवण बीच, मालवणचं. दांडी बीच. बाईक घेऊन दादा, तुम्ही येणार आहेत का आता आमच्या सोबत? नाही मी नाही नाही. अरे शेट, मिस केलं दादा तुम्ही. आता आपण आपली बोट रायडिंग झाल्यानंतर आपण जाणार आहे दांडी बीचला मच्छी घ्यायला. त्याच्यामध्ये ते हे करतात ना. ते पण जर आपल्या दांडी मच्छी नाही, ताजी मच्छी दांडी बीच. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. हेलिकॉप्टर फिरतो त्याचं पण काय आहे का रेंट? चल ना गाडी कुठे आहे? आता ते हेच आहे. हेलिकॉप्टर एक बाटली पिऊ बाकी आहे. नाही ना, रेंटवर नाही ते. अरे गव्हर्नमेंटचं आहे. अरे हेलिकॉप्टर भाड्याने भेटेल का विचारत होतो. नाही भेटणार बोलतो. नाही हेलिकॉप्टर नाही त्यांच्याकडे. नाही मिस केलं यार ते पण. ना. बोलो दादांकडे आहे का? बोललो नाही. स्टेटस मध्ये फोटो टाकून फक्त मिस करू मला बस.
बोटिंगचा सफर आपला सुरू झालेला आहे. अरे बोट एक साईडला गेले. या तिन्ही साईडने खारं पाणी आहे आणि मध्ये बेट कसं आहे, बेट कसे असतात पाण्यामध्ये, तसं हे देवबाग तुम्हाला यायला जायला एकच रोड देवबागमध्ये. आणि या देवबागला मध्ये जर गेला विहिरीला तर गावामध्ये प्यायचं पाणी गोड आहे आणि तिन्ही साईडने खारं पाणी आहे. म्हणून या देवबागला देवाची बाग म्हणून आपल्या पूर्वजांनी नाव दिलं, म्हणून त्याला देवबाग असं नाव पडलेलं आहे. तसंच तुम्ही आता बोटमध्ये बघा, हे जे तुम्हाला शेवटचं टोक दिसतंय ना बीचचं, हे बीचचं टोक ह्या पाण्यामधून 700 ते 800 मीटर लांबीचं बीच होतं 2004 मध्ये. 2004 साली जो इंडोनेशियाला भूकंप झाला समुद्रामध्ये, तिथे 70 फुटाच्या लाटा होत्या. त्यात लाटा केरळ, कारवार, गोवा, आपल्या कोकणामध्ये सगळ्या बीचवर लाटा आलेल्या. पण आपल्याकडे 5 फुटाच्या लाटा होत्या. त्या 5 फुटाच्या लाटाने आपल्या हे देवबाग संगम जे बीच होतं ते तोडलं आणि ही जी वाळू होती ती पूर्ण ह्या खाडीमध्ये गेली आणि एका ठिकाणी स्टे झाली. आणि तुम्हाला जे ऐकून माहिती आहे सुनामी आयलंड, ते ह्या वाळूमुळे बीचच्या बनलेले म्हणून त्याला 2004 साली नाव दिलं सुनामी आयलंड. त्याच्यानंतर आपल्याकडे 2 ते 3 वर्षांनी हळूहळू सुरुवात झाली टुरिस्ट यायला. तसंच तुम्ही आता बोटमध्ये बसला, बोट आपली इथपर्यंत आली, ही खाडी आहे. या खाडीचं नाव आहे कर्ली खाडी. ही खाडी आपल्या मागे 15 ते 20 किलोमीटर मागे गेलेली आहे. या राईट साईडला तुम्हाला हा दिसतोय बघा, लाटा दिसतात व्हाईट कलरची, अरबी समुद्राचा आणि खाडीचा संगम. तसंच आपल्या आपल्या बोटच्या समोर हा जो डोंगर दिसतोय ना हिरव्या कलरचा, ह्या डोंगराचा आकार बोटच्या पुढे पासून पूर्ण बोटच्या मागेपर्यंत बघा मगरीसारखा आकार आहे त्या डोंगराला, म्हणून त्याला क्रोकोडाईल असं नाव दिलेलं आहे, म्हणजे क्रोकोडाईल पॉइंट. सच थ्रिलिंग एक्सपिरियन्स मित्रांनो. लाटांना चिरत आम्ही पुढे चाललोय. मागे या रे, मागे या. ए मागे या, बॅलेन्स बॅलेन्स वाजवा, बॅलेन्स. लाटांना अगदी चिरत आम्ही पुढे चाललोय. ती बोर्डवर कसली उडते उडते बघ कधी. मित्रांनो लाटांचा एकदम जोरात मारा होतोय आणि थोडीशी आमची वाटली आहे आता. आंधी बन के आया हूँ, क्या तू लेके जाएगा मेरी जिंदगी में हमेशा की तरह. तू मेरी जान है, तू मेरी जान है, तू मेरी सिंपली है. मैं तेरा सिंपला हूँ, तू मेरा खेकड़ा ले काटेगा. डोंगराच्या कडेला तुम्हाला व्हाईट कलरचं बीच दिसतंय ना, ते भोगवे बीच आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये. आणि त्या भोगवे बीचला मराठी श्वास पिक्चरची शूटिंग झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 3 नंबरचा अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे त्याला. आणि त्याच्यावरती तुम्हाला सचिन तेंडुलकर माहिती आहे, क्रिकेटपटू, तो आपला कोकणामधला, त्याचा गाव म्हणजे कुडाळ तेंडुली. त्याचा 50वा जो बर्थडे होता तो ह्या बीचवर झालेला आहे 2024 मध्ये. आता आपल्या समोर हे जे बघा आयलंड दिसतंय ना, लेफ्ट साइडला आयलंड, या आयलंड वरती पक्षी बसलेले आहेत. हे सिगल आयलंड आहे. हे पक्षी आपल्याकडे ऑस्ट्रेलियावर येतात थंडीच्या टायमाला आणि मे एप्रिलच्या नंतर सीझन संपलं की थांबत नाही. सीझन वार आपल्याकडे ते असतात मे एप्रिल पर्यंत आणि नंतर ते परत स्थलांतर करतात. लोकेशन सांगायचे, या रॉक्सची नावं सांगायचे. राईट साइडला ना तो कराला रॉक्स म्हणून आहे, हा मोठा दिसतोय तो देवळा रॉक्स म्हणून. हा दिसतोय ब्लॅक कलरचा ना तो गोबरा रॉक्स म्हणून. म्हणजे जे 20 मच्छीमारच्या बोटी होते ते 10 बोटी जर आले समुद्रामध्ये तर 10 बोटींना मच्छी भेटली तर 10 बोटींना लोकेशन भेटणार नाही पाण्यामधलं, म्हणून याने नावं दिलेली आहेत. मग नावं सांगायची आणि तिथे येऊन ते जाळे फेकायचे. हे जे समोर लाईट हाऊस दिसतोय ते पोर्तुगालीन आहे की इंग्रजांनी बांधलेलं आहे? पोर्तुगालीन लाईट हाऊस आहे की जुनं लाईट हाऊस आणि हे ब्रिटिशांचं आहे. हे ब्रिटिशांचं आहे ना समोर? ब्रिटिश काळी आणि पोर्तुगीज काळी. ओल्ड लाईट हाऊस आणि न्यू लाईट हाऊस. हा न्यू आहे ना समोरचा दिसतोय तो? हा समोर जो दिसतोय तो न्यू लाईट हाऊस आहे, जो ब्रिटिशांनी बांधलाय. आणि आता आपण ज्या बाजूने पुढे चाललोय
तो पोर्तुगालीन लाईट हाऊस आहे समोर आणि लाटा एकदम जोरात आहेत. तर मित्रांनो आता जे समोर 2 रॉक आहेत त्याच्यामधून आपण जाणार आहोत आणि त्याच्या लेफ्ट साईडला ती पोर्तुगालीन लाईट हाऊस आहे ते तुम्हाला बघायला भेटतंय. असला घाबरलेच सगळी. पुढे जाऊ नका रे दादा, जास्त लोक पुढे जाऊ नका. हे बघा हे दोन्ही साईडला मोठं एकदम कातळ आहे पूर्ण साईडला एक सिंपल आहे. आणि आपण आता त्यांच्या मधनं चाललोय. त्याचा मास असतं मग. दोन्ही जे रॉक आहेत त्याच्यामधून चाललोय आपण. एकदम शांत वातावरण झालेलं आहे बोटीमध्ये आणि तोंडाकडे बघितलं प्रत्येकाची तर थोडी सर्व जिल्ली आहे प्रत्येकाची. पुढे रॉकच्या पुढे राईट साईडला एक होल आहे, त्या होलामधून सुद्धा पाणी बाहेर येतं बघा. ठीक आहे तर राईट साईडला बघूया आपण. हे बघा इकडे पाणी बाहेर येतंय बोलामधनं. हे बघा इथे काय खतरनाक आहे दृश्य एकदम. हे बघा हे तुम्हाला गुफा दिसते बघा, हो. त्याला बाली कोकण असं नाव दिलं नाही, बाली कोकण. आणि या So- गुफेमध्येच पाणी हवा कमी असली, लाटा कमी असली की आतमध्ये बोटी जातात आणि रिटर्न बाहेर येतात. अशी आता सध्या हवा जास्त आहे. रिवर्स बाहेर येतात, पण आता कसं जर लाट जास्त आहे, हवा जास्त आहे, हो. त्याच्यामुळे थोडं रिस्की आहे. त्याच्यामुळे बोटी आतमध्ये जात नाही. इंजिन बंद झालं तर एकच पर्याय आहे, हात पंजा ढबाक 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 ढबाक. हे आहे ते पोर्तुगालीन लाईट हाऊस. या लाईट हाऊसला लाईट कशाला बसवलेली जाते? पूर्वी जे जहाज चालायची ना, मोठी सीड बोटी जहाज चालायची, त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळेला एक कुठे काय समजण्यासाठी समुद्रामध्ये त्याच्यावरती लाईट लावलेली होती आणि याच्यावरती माणसं पण ठेवायची पूर्वी. आता हे बंद झाले तेव्हा आता 50 वर्ष झालेले हे आता बंद ठेवलं आणि ते चालू केलं. ते ब्रिटिशाच्या काळातलं आणि या पोर्तुगीजच्या काळातलं असे 2 लाईट हाऊस आहे. या लाईट हाऊसला दगडी किती बांधलेलं आहे. पूर्वीपासून बांधकाम जशाचं तसं आहे अजून. शिवाजी महाराजांच्या मावळ्याने किल्ले बघा बांधले सिमेंट शिवाय, तसा हा लाईट हाऊस बांधलेला आहे. याला किती वर्ष झालेत लाईट हाऊसला? त्याला आता 150 वर्ष जाऊन गेलेले. काहीच झालं नाही. हे बघा मित्रांनो, जसंच्या तसं बांधकाम आहे. केलेले आहेत. समोर पायऱ्या दिसतात ना, आणि- चढायला उतरायला. इकडे आपण पाहिलं समोर तर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जवळजवळ 100 ते 90 फूट डीप पाणी आणि हा मेन मच्छीमारांचा पॉइंट आहे. दिवाळीच्या टायमाला सीझन चालू असतं मच्छीचं 3 महिने. तर 3 महिने मच्छीचं सीझन मोठ्या माशांचं इथे चालू असतं. रात्रीच्या मी आता 25 वर्ष चालवतो. याआधी कुठला व्यवसाय? या आधी व्यवसाय मच्छीचा व्यवसाय. आता इकडे बघितलं तर इकडे कोळी बांधव आहेत का? सगळे कोळी बांधव, सगळे कोळी बांधव. तुमचं पण तुम्ही पण सगळे कोळी इथला बाहेरचा कोण नाही इकडे. आणि दिवसातून किती फेऱ्या होतात? जरा दिवसाला 6 वाजल्यापासून आम्ही बोटी सोडतो लाईट हाऊसला. दिवसाला रेग्युलर कस्टमर भेटले तर 4 ट्रिपा होतात. आणि पूर्ण फॅमिली फॅमिलीज जास्त ते आम्ही शक्यतो फॅमिलीज बसवतो. बाकी जे तुमचे मुलं बाळ झाले ते बाहेर कुठे जॉबला आहेत ते खूप लोक कोणत्या घरामधले आहेत जॉबला. मच्छीमाराचा सुद्धा धंदा व्यवसाय करतात. आता टुरिस्टचा पण व्यवसाय करतात. नैसर्गिक इथे लागलेला शेती वगैरे काय पिकत नाही, फक्त नारळ तुम्हाला भेटणार. बाकी काजू आंबे तुम्हाला त्या साईडला. नैसर्गिक लागलेलं एक धन काय बोलता येऊ शकतो? म्हणजे आपल्याला धन म्हणजे आमचं मच्छीचं समुद्रामधलं जे मच्छी आहे तेच आपल्या देवाने धन आपल्याला, म्हणजे आपली शेती म्हटलं तरी चालेल. कोळी लोकांची म्हणजे आपल्याला धोक्याचं म्हणजे आता आपण ब्रिटिश कालीन जे लाईट हाऊस आहे तिथे आपण पोहोचलोय आणि कंटाळा आम्हाला जास्त आहे. या समोर ज्या दिसत आहेत त्या लाईट हाऊस पर्यंत पोहोचण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत
पहिले सुद्धा ठेवायचे आणि 7 ऑफिस होती पूर्वी, त्यांचा कारभार काहीतरी अभ्यास वगैरे काहीतरी त्यांचं ऑफिस वगैरे चालू होती. मग त्याच्यापैकी एक आजी होती वरती, ती आजी ऑफ झाल्यामुळे हे सगळं लेडीज वगैरे आणि जेंट्स बंद केले. आता 2च जेंट्स ठेवतात सिक्युरिटीचे लाईट लावण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी लाईट लावण्यासाठी आणि सकाळी बंद करण्यासाठी, आणि बाहेरचा कोणी येऊ नये, अतिरेकी राहू नये, आपल्या याच्यावरती वस्तूवरती कब्जा करू नये म्हणून त्यासाठी सेक्रेटरी म्हणून सरकारने नेव्हीची माणसं दोन ठेवलेली आहे सध्या म्हणजे आणि गव्हर्नच्या अंडरमध्ये आहे. आणि महिन्याने त्यांची बदली होती. आणि एकदा मेच्या 15 तारीखला वरती गेले की 3.5 महिने त्यांना उतरायला ऑप्शन काय नाही. मग ते गणपतीच्या नंतर समुद्र नारळी पौर्णिमेपासून शांत होतो समुद्र. मग गणपतीपर्यंत समुद्र शांत झाला की नंतर त्यांचे परत शिप चालू होतात. मग ते 3 महिने चढलेले असतात ते उतरतात आणि दुसरे मग महिन्याने बदली होते. खाण्यापिण्याचं रेशन खाण्यापिण्याचं रेशन पाणी सगळं सरकार 3 महिन्याला ऑलरेडी दिलं जातं 3 महिन्याला. होतं सरकार. आणि इथे तुम्हाला जर वरती जर जायचं असेल तर ऑफिस त्यांचे जे आहे गव्हर्नमेंटची त्यांच्याकडून परमिट घ्यावं लागतं. तिथून त्यांना पायवाट केलेले आहे. इथे बोटी येतात, त्यांचं ते सामान जे काय असेल लागणार ते त्यांच्या परमिशन आपण आपण जाऊ शकतो. याला अटक होते पूर्वी. सो मित्रांनो, आता तुम्हाला दिसतंय ती आजीची चूळ बोलतायत ना, गुफा बोलतायत का? चूळ वेगळी. चूळ वेगळी आणि ही गुफा वेगळी. दिसतोय हा, त्याच्यामधून पाणी असं बाहेर येतं, त्याला आजी बघा पाणी बघा. थांबा मामा 2 मिनिटं बघता. हा, त्याला आजीची चूळ म्हणतात. हे समोर दिसतंय ते आजीची चूळ आहे. तिथे वरून येतं पण आता सध्या पाण्याचा प्रेशर नाही तेवढं. आजी होते ना वरती, जो असेल पण त्या पूर्वीच्या लोकांना लक्षात आलं म्हणजे जे पाणी बाहेर येतं पण ते आजी ऑफ झाली ना, मग त्याला त्या लोकांनी असं नाव दिलं म्हणजे आजी ऑफ झाली म्हणजे याला आता नाव ठेवूया आपण आजीची चूळ. म्हणजे तोंडामध्ये आपण पाणी घेतलं आणि फुटलं ते बाहेर दिसायचं, चूळ मारली. त्याच्यामुळे त्याला आजी आजी रागवलेली दिसते. आता 2 ते 4 वेळा आलं पाणी. हे बघ आले बघ. तुझा राजू आज नातू वाट बघतोय. आता येईल नाही आता पाणी गेलंय खाली, आता ते मुश्किल आहे. चला. पारवे पक्ष्यांची गुफा आहे, पारवे पक्ष्यांची गुफा. ते पक्षी आले ते मागाचे पक्षी, ते पक्षी वेगळे आणि हे पक्षी वेगळे. पक्षी असतात का आतमध्ये? हा, पक्षी आतमध्ये रात्रीच्या वेळेला असतात. गाडी जाते का? नाही, आतमध्ये नाही जात. सो मित्रांनो, समोर दिसते ते आपल्याला पारवे पक्ष्यांची गुफा. आणि रात्री जर आपण आलो तर आतमध्ये पारवे पक्षी आपल्याला दिसतात. आणि हे शिंपळे तिथे हे काढा, आपल्याला संध्याकाळी होतील जेवायला. नाही येणार, चिकटले ते, त्याला ते हे लागतील. ते बघा कसे शिंपळे आहेत ते. आहे का चिंबोरी? बारीक बारीक आहे रे. काय आहे का बघा पोरं, संध्याकाळच्याला होईल. मोठी आहे का? अरे चिंबोर आहे त्या बघ. चिंबोर नाही, अरे त्या खेकडी आहेत. मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला रॉक दिसतोय त्याच्यावरती सकाळी जर आपण पाहिलं तर सूर्याच्या उजेडाने तो पूर्ण सोनेरी दिसायला लागतो, त्यामुळे याला गोल्डन रॉक असे म्हटलं जाते. आणि सध्या आता सावली आले त्यामुळे दोन्ही रॉक्सच्या मध्ये जे बीच दिसतंय हे 50 मीटर लांबीचं आहे. आणि हे दोन्ही रॉक्स आहेत, जे ह्या बाजूचा एक डोंगर आणि ह्या बाजूचा त्याच्या अगदी मधोमध आहे आणि अतिशय सुंदर आहे आणि हिडन आहे. शूटिंग बाहेरच्या देशामध्ये झाले, थायलंडमध्ये. त्या पिक्चरमध्ये असं छोटंसं एक बीच आहे, जसं आपल्या कोकणामध्ये एक छोटंसं बीच आहे, किल्ले निवती बीच आहे मित्रांनो. आणि अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्या मागे जे पाहिले झाडं बघू शकता तुम्ही, नारळाचे, अतिशय सुंदर आहेत. आणि आत्ताच आम्हाला मामांकडून माहिती समजली की
या बीचवरती शूटिंग बऱ्याच होतात कारण की हे अतिशय सुंदर आहे, बघू शकता तुम्ही, बघा एकदा. शेती एक प्रकारची म्हणजे हे जवळपास किती वर्ष जुने? 100 नारळाची झाडं किती वर्ष जुने आहेत? पुढचं हे बाजूचे आता दिसत आहेत ते. झाडं 100 वर्षापासूनची आहे. हा. आणि स्थानिक लोकांची आहे. त्यामुळे याला केरळ आहे. नारळाची शेती थोडक्यात ते. हा. शेती बनवलेली आहे नारळाची. त्यामुळे याला नारळ भरपूर आहेत, त्यामुळे याला केरळ मिनी केरळ बोलतात. मिनी केरळ येतील गॉगल बाय का? हा का? नाही भेटणार. आपली बोट राईड झालेली आहे आणि आपल्यासोबत मामा आहेत. मामा तुमचं नाव सांगा. महादेव मंचकर. ओके, मामाने खूप चांगली माहिती दिली आपल्याला आणि आपला जो प्रवास होता एक 3 ते 4 तासाचा आपला प्रवास झाला. 2.5-3 तासाचा. तो आपल्याला खूप मजा आली. काय कसं वाटलं बरोबर? मस्त. जिरली. आणि जे आमच्यासोबत बोट होती त्यांची जिरली सुद्धा असेल. लाटांचा मारा इतका होता. चला मामा, ओके या कधी कर्जतला. ओके या चला. येऊ. चला पोरांनो, पोरा परत चालली आता रिसॉर्ट वरती. पोरांची थोवाडा पाहिली तर नुसती खाराड झाल्यात. नुसती खाराड झाल्यात नुसती. किती फोटो झाले आपले? आम्ही पण खूप सारे 150-200 फोटो आले असतील. 150 फोटो आले असतील. 250 व्हिडिओ आलेत. गाणी कसले काय बोलतोय पण गाणी गाणी बिनी म्हणजे नाद खुला होता डायरेक्ट. होता ती येईल ब्लॉगला ना. ब्लॉगला नाही येणार ते. नाही का? ते आपल्याला रीलला येतील. सेपरेट रीलला येतील ते. ती हनुमान बजरंगबलीचं गाणं बघ, तिथे राडा कुजाला मिलियन मिलियन त्याच्यामध्ये आम्हाला पण घ्या रे. आमची मिलियन बिलियन हा. नाद खुला बरोबर. डायरेक्ट नाद खुला बरोबर. बजरंगबलीचे व्हिडिओ